नमस्कार. मी ॲडव्होकेट पांडुरंग संभाजी रायटे, शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. इंदापूर विधानसभेसाठी मी आता ह्या निवडणुकीत उभा आहे आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जी काय कामं झाली आणि यापुढं काय करू शकतो हे सांगण्यासाठी ह्या निवडणुकीत उभा आहे. त्याचबरोबर आजी माजी आमदार आणि एक दूध धंद्यातला माणूस यांनी कशी तालुक्याची वाट लावली हे देखील तालुक्यात संपूर्णपणे सांगणार आहे. हर्षवर्धन पाटील गेली 20 वर्ष झालं या तालुक्याचे आमदार होते. त्याच्यानंतर 10 वर्ष दत्तात्रय भरणे यांनी आमदारपद भूषवलं, परंतु गेल्या 30 वर्षामध्ये यांनी मात्र शेतीतली लूट थांबवण्याचं कोणतंही काम केलं नाही. विधानसभेमध्ये एकही प्रश्न विचारलेला नाही. त्याच्यामध्ये दुधाचा उत्पादन खर्च असेल, ऊसाचा उत्पादन खर्च असेल, इतर शेतमालाचे उत्पादन खर्च असेल, तरुणांची बेकारी असेल, त्याचबरोबर महिला बचत गटांची जे काय झालेली कर्ज आहेत, एज्युकेशन लोन, ह्याच्या बाबतीत ह्यांनी कधीही तोंड उचकटलं नाही. तर ह्या बाबतीत आवाज उठवण्यासाठी मी विधानसभामध्ये आवाज उठवणार आहे. जर लोकांनी मला चांगल्या मताने जर निवडून दिलं तर नक्कीच शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतमजुरांचे प्रश्न असतील, व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील, उद्योजकांचे प्रश्न असतील, ह्या प्रश्नावर मी आवाज नक्कीच उठवेल. त्याचबरोबर दुधाचा उत्पादन खर्च अधिक 50% नफा, त्याचबरोबर शेतीमालाचा उत्पादन खर्च अधिक 50% नफा, त्याचबरोबर माळेगाव आणि सोमेश्वरच्या तुलनेने कर्मयोगी असेल, निरा भीमा असेल, छत्रपती असेल, हे का भाव देत नाहीत ह्याच्या बाबतीत आवाज उठवणार आहे. त्याचबरोबर दूध गंगाने जी काय शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नाही त्याच्यामुळं जी सामान्य दूध उत्पादकाची लूट झाली ह्याच्याबद्दल आवाज उठवल. अशा वेगवेगळ्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी मी ह्या निवडणुकीत उभा आहे. भलं आम्ही धनशक्तीने कमी असू, परंतु आमची जनशक्ती आणि आमचे आतापर्यंत केलेलं काम ह्याची पोचपावती नक्कीच लोक देतील. कारण गेल्या 25 वर्षामध्ये ह्यांच्यासारखा मी कुठलाही पक्ष बदललेला नाही. एकच शेतकरी संघटना आणि त्याच्यात कोणताही बदल आतापर्यंत केला नाही. वास्तविक तसं बघायला गेलं तर आताच्या इतर उमेदवार आहेत ते दर महिन्याला दर दिवशी म्हणलं तरी पक्ष बदलायला मागं पुढं पाहत नाहीत. हे सगळे सत्ताधारी आणि विरोधक हे सगळे मतलबी आहेत, स्वार्थी आहेत आणि या स्वार्थाच्या ह्याच्यामध्ये चांगुलपणा दाखवण्यासाठी मी उभा आहे. तरी सर्वांनी आपलं बहुमूल्य मत मला द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. हेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.